पती पत्नी और वो नात्याचं हे त्रिकोण दोघांच्या हत्येचं कारण ठरलंय। लग्नानंतरही विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पत्नीचा जन्मदात्या वडिलांनीच जीव घोटलाय। घटना आहे नांदेडची। प्रियकरासोबत सापडलेल्या मुलीला बापानं जीवे मारलं, सोबत तिच्या प्रियकराची देखील हत्या केली आहे। या ऑनर किलिंगच्या घटनेनं नांदेड जिल्हा मात्र हादरून गेलाय। पाहूया त्यावरचाच हा सविस्तर रिपोर्ट। ऑनर किलिंगच्या घटनेनं नांदेड जिल्हा हादरलाय। उमरी तालुक्यातल्या गोळेगाव गावातली ही धक्कादायक घटना। विवाहानंतर पतीसोबत संसार करण्याऐवजी आधीच्या प्रियकरासोबत संबंध ठेवणाऱ्या लेकीची खुद्द बापानंच हत्या केली आहे। तसंच लेकीच्या प्रियकराला देखील कायमचं संपवलंय। मयत संजीवनी सुराणे ही बोरजणी इथली रहिवासी होती। उमरी तालुक्यातील बोरजणी गाव आहे। याच गावातील लखन भंडारे सोबत संजीवनी यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं। त्यानंतर लग्नानंतर देखील संजीवनी लखन भंडारे यांच्या संपर्कात होती। सासरच्या मंडळी बाहेर गेल्यानंतर संजीवनी यांनी लखनला फोन करून आपल्या सासरी बोलवून घेतले। त्यानंतर सासरची मंडळी घरी परतल्यानंतर लखन आणि संजीवनीला नको त्या अवस्थेत त्यांनी पाहिले। संतापलेल्या सासरच्या मंडळींनी संजीवनीला माहेरी नेण्यास सांगितलं। संजीवनीला नेण्यासाठी वडील काही नातेवाईकांसह आले। वाटेत पाणंद रस्त्यात मुलीला आणि तिच्या प्रियकराला बेदम मारहाण करत त्यांची हत्या केली। विहिरीत मृतदेह फेकून दिल्यानंतर आरोपींनी उमरी पोलीस स्टेशनला शरणागती पत्करली। मुलीची बॉडी मिळालेली आहे, आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही। पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत। या सध्या तरी 3 आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील अधिक तपास चालू आहे। दरम्यान लखन भंडारे हा मातंग समाजाचा असल्यामुळे त्याचा कट रचून खून केला असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय। गोळेगाव इथे गेला, त्याला बोलून घेऊन लोकांनी त्याला कट रचून त्याला मारहाण केली अशी तक्रार आमची आहे। आणि हे सगळं आम्हाला योग्य ते लोकांनी न्याय द्यावा आणि सरकारने न्याय द्यावा। आणि हे सर्व जे रचले कट समाज मातंग समाजाचा असल्यामुळे या कारणामुळे कट रचून आमच्या मुलाला मारून टाकले आहे। हत्या झालेल्या संजीवनीचे आजोबा लक्ष्मण सुरणे, वडील मारुती सुरणे आणि काका माधव सुरणे यांना हत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड।